विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्येच आता वाद निर्माण होतोय की काय अशी अवस्था आहे। कारण राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकरांना संधी देण्यास राष्ट्रवादीच्याच प्रवक्त्या रुपाली पाटलांचा विरोध आहे। त्यांनी या संदर्भात रोखठोक भूमिका घेतली आहे। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं महत्त्वाचं वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटलांचं आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल उपस्थित करत रुपाली पाटलांनी पक्ष नेतृत्वालाच सवाल केलेला आहे। पक्षामध्ये इतर देखील महिला आहेत, त्यांना संधी द्यावी अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। त्यामुळे आता राजकारणामध्ये रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच पक्षामध्ये हा वाद आता उफाळून आलेला आहे। दरम्यान रुपाली ठोंबरे पाटलांचं ट्विट नेमकं काय आहे त्यांचं ट्विट आपण पाहूयात। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणत आहेत। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर पक्षामध्ये इतरही महिला आहेत, त्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला, डॉक्टर, त्याच्यानंतर तज्ञ व्यक्ती व वकील, इंजिनियर, सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते। मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे, वैशाली नागवडेताई आहेत, सुरेखाताई ठाकरे आहेत, दीपक भाऊ मानकर आहेत, बाबा पाटील आहेत। आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली, दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।